जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराजे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जमलेल्या सगळ्यांचं स्वागत करतो, सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि चिंतनाला आपण सुरुवात करूया. आपण पंचसमासी हा ग्रंथ बघत आहोत. पंचसमासीमधले 3 समास झालेत आणि 4था समास आपण बघायला घेतला आहे. आपण मागल्या याच्यात बघितलं, समर्थांनी भक्तीचं अनन्यसाधारण महत्त्व आपल्याला समजावून दिलं. जर आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर भक्ती अत्यावश्यक आहे आणि भक्तीच्या जोडीनेच आपल्याला खऱ्या अर्थाने ज्ञान मुरणार आहे. ज्ञान आपल्या इथे स्थिर राहायला हवं आहे, किंवा जे ज्ञान संतांना अभिप्रेत आहे, जे त्यांच्या ठिकाणी आहे, ते आपल्या ठिकाणी जर यावं असं वाटत असेल तर मला भक्तीमध्ये बुडावंच लागतं. कारण मी त्यांच्याशी पूर्ण शरणागत होणार नाही तोपर्यंत त्यांची माझ्यावर कृपाच होणार नाही. मी देवाच्या चरणांशी एकरूप झालो, मी देवाच्या ठिकाणी माझं सगळं मन एकवटलं आणि ते जेव्हा मी एकवटीन त्याच वेळात मला देवाचं दर्शन होणार आहे. तोपर्यंत मला देवाचं दर्शन होणार नाही आहे, कारण मला अन्य विषय माझ्या डोक्यात राहत आहेत आणि हे जे अन्य विषय राहत आहेत त्यानं मी भगवंताला माझ्या मनामध्ये स्थिर करू शकत नाही. आणि ज्या क्षणी स्थिर होईल त्या क्षणी तो माझ्यासमोर प्रगट होतो. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ध्रुवाचं फक्त 6 महिन्यामध्ये, मागे स्वामी आपल्याला बोललो होतो, केवळ 6 महिन्यात देव भगवंताचं दर्शन ध्रुवाला झालं. आणि हे वय वर्ष 5-6 वर्षाचं पोरगं ते, आणि ह्या 5-6 वर्षाच्या मुलाला देवाचं दर्शन होतं, ही खूप मोठी गोष्ट आहे. भागवतामध्ये त्याचा उल्लेख आहे की त्याने कशी तपश्चर्या केली. आईने त्याचा अपमान केला आणि तो अपमान त्याला सहन झाला नाही. मग त्याच्या आईने सांगितलं, आढळपद जर तुला हवं असेल तर ते भगवंत देऊ शकतो, भगवंताची उपासना कर. तो त्या आढळपदासाठी का होईना उपासना करायला गेला आणि जे त्याने प्रयत्न केले त्याने स्वतःवर, स्वतःच्या शरीरावर आणि स्वतःच्या मनावर ताबा मिळवला. हा जो ताबा मिळवण्याची प्रक्रिया आहे ही त्याला 6 महिन्यात साधली. ही जी साधण्याचा कालावधी असतो ना, हा आपल्याला भगवंताच्या दर्शनाचा कालावधी आहे. म्हणजे कसं, माझ्या मनावर आणि शरीरावर मी जितक्या लवकर ताबा मिळवू शकेन, दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ईश्वर दर्शन. बस. फार फार अवघड नाही आहे, पण फार सोपंही नाही आहे. तुम्ही म्हणाल अवघड कोणाला आहे, ताबा नाही त्याला. सोपं कोणाला आहे, ताबा मिळवायला घेतलाय त्याला ते सोपं आहे. मी मिळवायचा प्रयत्न सुरुवात केला, मी त्या मार्गाला लागलो की मला ते सोपं आहे. तोपर्यंत ते सोपं नाही. म्हणून भगवंताची भक्ती अत्यावश्यक आहे, तेव्हा ते ज्ञान मिळेल. भक्ती करायची कशी ते समर्थ ह्या समासामध्ये, 4थ्या समासामध्ये आपल्याला समजावून सांगतात की भक्ती करावी कशी. त्यामधली पहिलं समर्थाने सांगितलं, अर्थात हा भागवतामधलाच आहे भाग. नवविधा प्रकारे भक्ती, 9 भक्ती, 9 भक्तीचे प्रकार भागवतामध्ये सांगितलेत. आणि तेच समर्थ इथे आपल्याला एक एक गोष्ट सांगतात. ह्या 9विधा भक्तीमध्ये, या 9विधा भक्तीचं निरूपण समर्थांनी दासबोधामध्ये प्रत्येक एक समास खर्च करून केलेलं आहे. अगदी व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. ती भक्ती म्हणजे काय, त्याची लक्षणं काय आणि ती मला कशी प्राप्त होईल, हे सगळं समर्थाने एका समासात प्रत्येक भक्तीबद्दल आणलेलं आहे. इथे समर्थ म्हणतात, 5वी ओवी आहे, तेथे 9 पायऱ्या उत्तम, ऐक पायरी प्रथम, जे चढता तुटे भ्रम निशेष जीवाचा. तेथे 9 पायऱ्या उत्तम, ऐक पायरी प्रथम, जे चढता तुटे भ्रम निशेष जीवाचा. हे समर्थ आपल्याला सांगतात. 9 पायऱ्या आहेत ह्याच्या. 9विधा भक्ती 9 पायऱ्या, प्रत्येक पायरी चढती वाढती आहे. ह्यातली पहिली पायरी समर्थ इथे सांगतात, तेथे 9 पायऱ्या उत्तम, उत्तम प्रकारच्या 9 पायऱ्या आहेत, 9 स्टेप्स. ऐक पायरी प्रथम, पहिली पायरी काय बरं आहे ती पहिली पायरी, जे चढता तुटे भ्रम निशेष जीवनाचा. तुम्ही पहिल्या पायरीवर चढलात की जीवनाचा भ्रम नाहीसा होणार आहे. काय गॅरंटी दिली समर्थांनी इथे आपल्याला. तुमच्या जीवनाचा भ्रम नाहीसा व्हायला हवा असेल तर पहिली पायरी फक्त चढा, बरंचसं काम होऊन जात आहे. कारण पहिली पायरी काय बरं, श्रवण ही आहे. श्रवणाची क्रिया जी आहे ना,
ही आपण आपल्या लक्षात येत नाही, पण आपल्या ह्या श्रवणाच्या क्रियेमध्ये खूप काही गुपित दडलेलं आहे. कारण बघा, काय मी ऐकायचं आहे हे मी माझ्या हातात ठेवलेलं आहे. तुम्ही म्हणाल कसं? उदाहरण देतो. मी ट्रेनमध्ये बसलो आणि ट्रेनमध्ये बसल्यानंतर आता मला ट्रेनची सवय गेलेलीच आहे जवळजवळ सगळी. ट्रेनमध्ये बसल्यानंतर माझ्या बाजूच्या सीटवाला मनुष्य तो बसला, ट्रेन सुरू झाली आणि ती जी धडधड 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 आणि तो रुळांचा आवाज आणि ते सगळे एकंदरीत तिथलं वातावरण, मी फक्त इकडे तिकडे बघत होतो, पूर्ण जागृत होतो. माझ्या शेजारचा जो मनुष्य होता तो निवांत झोपला होता. त्या कुठल्याही आवाजाचा त्याच्या बुद्धीवर काहीही परिणाम पडत नव्हता. तो ते श्रवण करत नव्हता, मी ते श्रवण करत होतो. काय श्रवण करायचं इज इन आवर हँड्स. आता हे झालं स्थूल उदाहरण. याचं सूक्ष्म उदाहरण देतोय. आपण सगळ्या घरांमध्ये, अगदी माझ्या सगळ्या, मी लहान असताना पण तसंच केलेलं आहे, सो आय एम नॉट एनी डिफरंट पर्सन. आई वडील मुलाला भरपूर ओरडत असतात, काय कर, काय नको करू, असं का केलंस, तसं का केलंस, आणि त्याला आपण म्हणतो की नाही कानाडोळा करतात, आहे की नाही? सगळ्या ठिकाणी हे काय कुठल्या घर सुटलेलं नाही आहे. मुलं आपण म्हणतो ऐकत नाहीत. व्हॉट इज दॅट? ऐकत नाहीत. श्रवण शब्द त्यांच्या कानावर पडतायत, पण तो बुद्धीपर्यंत ते शब्दच जाऊ देत नाहीत. ही जी आपली कपॅसिटी आहे ह्युमन बिईंगची, काय मी ऐकायचं आणि कशाचा बोध माझ्या बुद्धीपर्यंत करून द्यायचा, दिस इज इनक्रेडिबल. ही खूप छान सोय ठेवलेली आहे. आता ह्या सोयीचा प्लस पॉईंट काय आहे? आणि बरं ती इतकी सूक्ष्म आहे बरं का, म्हणजे असं समजू नका, ती खूप आपली ही जी कपॅसिटी आहे, 2 खोल्या पलीकडे असणारा मोबाईल जर वाजला तर मला ऐकायला येत नाही, पण ज्याचा मोबाईल आहे त्याला बरोबर ऐकायला जातं की नाही? आवाज समान आहे, पण मी माझी कपॅसिटी डेव्हलप केली नाही. मी माझ्या बुद्धीला समजावून दिलंय की माझा फोन वाजणे आणि त्याला मी उत्तर देणे इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते मी प्रायोरिटाईज केलेलं आहे अनकॉन्शियस माइंडपर्यंत, आणि त्यामुळे मला ते ऐकायला येतं, बाकीच्यांना ऐकायला येत नाही. आता ही सवय ही खूप छान आहे. मी ज्यावेळी जपाला बसीन त्या वेळात मला ही सवय अप्लाय करायची. काय मला ऐकायचं आहे आणि मला काय ऐकायचं नाही. मी जेव्हा ध्यानाला बसेन, मी जेव्हा चिंतनाला बसेन, त्या वेळात माझी ही कपॅसिटी मला फक्त युटिलाइज करायची. आता ही कपॅसिटी मी कुठे कुठे युटिलाइज करत नाही. सूक्ष्मातलं सगळे ऋषीमुनी, जसं मी आपल्याला उदाहरण दिलं की आपण वडीलधारी माणसं लहान मुलाला समजावून सांगत असतात, काय कर आणि काय करू नकोस, ते कानाडोळा करतात. तसंच आहे, सगळे ऋषीमुनी आणि संत महंत आपल्याला ओरडून ओरडून सांगत असतात, त्यागे एव सुखम न तु भोगे, त्यागे एव सुखम न तु भोगे. आणि मी सोयीस्कररित्या आजपर्यंत कानाडोळा करत आलोय त्या गोष्टीकडे. हेच ती जी तत्व मी माझ्या जीवनात आणलेली आहेत, ती मला रिव्हर्स करायची आहेत, आणि त्याला म्हणायचं साधना. हीच सगळी रिव्हर्स करायची आहेत. कारण साधना किंवा हे फार वेगळं नाही आहे. टू चेंज आवर सेल्फ इज साधना. माझ्यात बदल म्हणजे साधना. आणि हे साध्य करण्यासाठी म्हणून सर्वोत्तम, मी जर ऐकायला लागलो, मी संतांनी सांगितलेलं समजावून घ्यायला लागलो, मी सज्जनांनी सांगितलेलं ऐकायला लागलो, मी कथा श्रवण कीर्तनाला जायला लागलो. लक्षात घ्या, कुठलाही प्रवचनकार, कुठलाही कीर्तनकार, कुठलाही पुराणिक तुम्हाला कधीच वाईट वागा सांगत नाही आहे. तुम्हाला नेहमी चांगलं वागाच सांगतोय. आपण तेच श्रवण करतोय, ते नेहमी आपल्याला चांगला वागा म्हणूनच सांगतात. तो कसा का होईना, पण त्यातनं येणारं, आपण असं बघतो का, आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते गोमुख असतं नाही का, ते गोमुख जे बसवलेलं आहे, तर ते गोमुखातनं पाणी येणारं जे आहे ते तीर्थ असतं. आपण ते गोमुख नाही बघत, त्यातनं पडणारं फक्त तीर्थ घेतो. माझ्यापर्यंत एका माणसाने गंगा आणून दिली. आता ती गंगेची बाटली तांब्याची पूर्ण कळकट झालेली होती. मी ती कळकटपणाकडे दुर्लक्ष करून त्याच्या आतली गंगा फक्त घेतली. मला कीर्तनकार, प्रवचनकार नेहमी सांगतायत, ते नेहमी माझं चांगल्यासाठी सांगतायत. त्या व्यक्तीकडे बाजूला करून त्याने जे सांगितलेलं चांगलं आहे ते मला अप्लाय करायचं आहे. आणि असं जर मी श्रवण करत गेलो तर माझ्या ठिकाणचा असणारा भ्रम नाहीसा होण्याची क्षमता, ताकद त्याच्यामध्ये आहे. मग सामान्य कीर्तनकार, प्रवचनकार
सामान्य कथाकारांची ही गोष्ट, तर मग संत महंत आणि ऋषीमुनींनी जे ग्रंथ आपल्याला श्रवणासाठी ठेवून दिलेले आहेत ते जर मी करायला लागलो तर परिणाम काय होईल? समर्थ इथे ओवीमध्ये सांगतात, तया निरूपणाची जे चढता तुटे भ्रम निशेष जीवाचा. भ्रमनिरास, भ्रम नाहीसा होणे हे त्याचा डायरेक्ट परिणाम आहे. श्रवणाचा डायरेक्ट परिणाम भ्रमनिरास. कसं बरं होतो? सामान्य सांगतो तुम्हाला मी. मागे एकदा मी सांगितलं होतं आपल्याला, मोबाईल माझ्या हातात आला टचस्क्रीनचा पहिल्यांदा आणि मला फोनच घेता येईना. मग माझ्या मित्राने सांगितलं, योगेश अशा अशा प्रकारे ते असं असं बटन जोरात खेचलं स्क्रीनवर, त्या काचेवर. आता त्याला स्क्रीन म्हणायचा, वास्तविकता हाताला काच लागते आपल्या ती. त्या काचेवर जोरात खेचलं म्हणजे फोन उचलला जातो. हे मी श्रवण केलं आणि तो फोन उचलणे ह्या संदर्भातला माझा भ्रम निरास झाला. भ्रम निरास होणे. आणि हेच माझ्या जीवनात माझ्यात बदल घडण्यासाठीची जी गोष्ट आहे ती संत कृपेने साधते, ती श्रवणाने साधते असं समर्थ म्हणतात. जे चढता तुटे भ्रम निशेष जीवाचा. मग हे कुठपर्यंत भ्रम तुटतो? ते तत्वमसी महावाक्य, म्हणजे आपण सुरुवात केली पहिल्या इथून की सामान्यपणे माझ्यात बदल घडतो, ही माझी सामान्य स्थिती. आणि तो भ्रमनिरास होणे म्हणजे ते तत्वमसी महावाक्य गुरूंच्या मुखाने मी जेव्हा श्रवण करतो तेव्हा माझा हा देहबुद्धीची ही गाठ संपूर्ण नाहीशी होते आणि मी शेवटला पोचतो, समाधी अवस्थेला पोचतो. कल्याण स्वामींनी श्रवण केलं, दासबोध एकदा, आत्माराम एकदा, आणि त्यांना तो परिपूर्ण बुद्धीपर्यंत जाऊन आत उतरला. त्यांचा भ्रम नाहीसा झाला, बदल झाला, शेवटच्या क्षणापर्यंत गेले. हा मायेचा भ्रम नाहीसा होणे ह्या क्रियेपर्यंत, ह्या स्टेजपर्यंत ते पोचू शकले. आणि ते पोचणं म्हणजेच काय ते समर्थ आपल्याला पुढच्या ह्याच्यात सांगतायत. पुढची ओवी आपण बघूया. समर्थ म्हणतात, आपल्या स्क्रीनवर दिसते ओवी, ते तू जाणगा श्रवण करावे नित्य निरूपण तया निरूपणाची खूण ऐसी असे. ते तू जाणगा श्रवण करावे नित्य निरूपण तया निरूपणाची खूण ऐसी असे. ते तू जे वरती समर्थ सांगत आलेले त्या ओवीचाच पुढचा भाग काय बरं ते आहे, तर ते श्रवण आहे. मग करावे नित्य निरूपण तया निरूपणाची खूण ऐसी असे. निरूपण करायला समर्थ सांगतात. निरूपण म्हणजे लक्षात घ्या, निरूपण म्हणजे फक्त लोकांना सांगणे असा अर्थ नाहीये. माझं मी चिंतन करून माझं मला समजावून देणे हेही निरूपणच आहे. निरूपण करणे म्हणजे समजावून देणे, म्हणजे माझं मी जेव्हा माझ्या मनाला समजावून देत असतो ते सर्वात जगातलं मोठं निरूपण आहे. कारण मला माझ्याशिवाय दुसरं कोणीच समजावून सांगू शकत नाही. म्हणजे अर्थात गुरु ह्याच्यात धरायचे नाहीत, सद्गुरू जे समजावून सांगतील ते अल्टिमेट शेवटचं आहे. पण माझी चूक आहे ना, ती लोकांनी सांगितली की मला राग येण्याची शक्यता 99% असते. 1% असतो की आपण स्वीकारतो. पण जेव्हा माझी चूक मला कळून माझं मी समजावून सांगतो, मला असं असं नाही वागता कामा, मला असं असं बदल करायला हवाय, मला हे असं असं गाठायला हवंय, हे सगळं निरूपण आहे माझं मी मला केलेलं. आणि हे जे निरूपण आहे हे कसं असावं, त्यासाठी लागणारं काय काय असावं, समर्थ ते आपल्याला पुढच्या ओवीमध्ये सांगतात. बघूया समर्थ काय सांगतायत. तया निरूपणाची खूण ऐसी असे असं समर्थ म्हणतात. आणि मग पुढे सांगतात, सज्जन आणि कृपाळ जयास ज्ञान हे प्रांजळ तयाचे संगती मळ तुटे अज्ञानाचा. आपल्याला स्क्रीनवर उभी दिसते, सज्जन आणि कृपाळ जयास ज्ञान हे प्रांजळ तयाचे संगती मळ तुटे अज्ञानाचा. सगळी खटपट चालू आहे ती अज्ञान मळ नाहीसा होण्यासाठी चालू आहे. हा अज्ञानाचा मळ, अज्ञानाचा भ्रम ह्याचा निराश होणे ह्यासाठीचं हे आहे. मग समर्थ सांगतात त्याला तुम्हाला काय लागेल, सज्जन आणि कृपाळ जयास ज्ञान हे प्रांजळ. 2 गोष्टी लागतील. 2 गोष्टी म्हणजे या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. खरं तर जे खऱ्या अर्थाने सज्जन आहेत, समर्थ सज्जन ह्याचा अर्थ पूर्ण ज्ञानी पुरुषांना म्हणतात. म्हणजे ते परिपूर्ण ज्ञानाने परिपूर्ण झालेले आहेत आणि ते चांगले आहेत. म्हणजे ज्ञानाने परिपूर्ण आहेत ते वाईट असू शकतील का? नाही. ते कृपाळ पाहिजेत. म्हणजे संतांच्या ठिकाणी ती कृपा उचंबळते, परंतु ती विशेष पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, आता उरलो उपकारापुरता.
मी आता फक्त लोकांवर उपकार करत जाणार आहे, कारण आता मला मिळवण्यासारखं राहिलेलं नाही, माझं मिळवून झालं. नाव आय एम फॉर अदर्स. बस ही जी क्रिया आहे ती कृपाळ, फक्त आणि कृपाळ, आणि फक्त सज्जनच असतात, संतच असतात की जे खऱ्या अर्थाने कृपा करू शकतात. कारण तेच ते देऊ शकतात की जे शाश्वत आहे. बाकी सगळ्या जणांची कृपा ही जी काही कृपा असेल ती अशाश्वतातली असणार आहे, ते टिकणार नाही आहे. खऱ्या अर्थाने टिकाऊ, परमनंट ही कृपा कोणाची आहे तर ती संतांची आहे. म्हणून समर्थ म्हणतात सज्जन आणि कृपाळ जयास ज्ञान हे प्रांजळ. ज्याच्या ठिकाणी ज्ञान प्रांजळ आहे, उघडं आहे, परिपूर्ण आहे, समोर दिसतंय, असं ज्या ठिकाणी आहे आणि शुद्ध ज्ञान आहे, प्रांजळ. आपण म्हणतो ना अतिशय माणूस प्रांजळ आहे, तो प्रांजळपणाने बोलला, सरळ बोलला, निरागसपणे, कुठेही त्याच्यात डाग नाही, ते शुद्ध ज्ञान. म्हणजे ज्ञान झालंय पण ते परिपूर्ण नाहीये, नाही, प्रांजळ, परिपूर्ण, शुद्ध असं ज्ञान असणारे ते सज्जन आणि ते कृपाळ आहेत. तयाचे संगती मळ तुटे अज्ञानाचा. त्यांच्या संगतीमध्ये अज्ञानाचा मळ नाहीसा होईल. त्यांची संगती आवश्यक आहे. आता इथे लक्षात घेण्यासारखं आहे की मला समजा तर संतांची संगती नाही का? नाही, आहे ना, 100% आहे. समर्थाने लिहूनच ठेवलंय, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, मी आहे जगज्जीवनी निरंतर आत्माराम दासबोध, माझे स्वरूप स्वतःसिद्ध, हेच मी आहे. संतांचा उपदेश म्हणजे संत आहेत. आणि म्हणून मी संतांच्या उपदेशामध्ये असेन तर मी संत संगतीमध्ये आहे. मी संतांच्या उपदेशापासून लांब गेलो की मी संत संगतीपासून लांब गेलेलो आहे. आणि समर्थ म्हणतात संत संगतीत असाल, संतांच्या उपदेशात असाल, म्हणजे संतांच्या विचारामध्ये मी अखंड माझ्या बुद्धीला ठेवलेलं असेन, माझी बुद्धी संत विचारांचा कधीच पगडा सोडत नसेल, तर माझ्या ठिकाणच्या अज्ञानाचा मळ नाहीसा होणार आहे. आणि म्हणून तेच तच्चिंतनम तत्कथनम तत्मननम अखंड पाहिजे. समर्थ म्हणतात तयाचे संगती मळ तुटे अज्ञानाचा. त्याच्या संगतीत, संतांच्या संगतीत अज्ञानाचा मळ तुटतो. पुढच्या ओवीमध्ये समर्थ सांगतात, जेथे नाही पाषांड अद्वैत चर्चा अखंड, तये संगतीने बंड मुरे मीपणाचे. जेथे नाही पाषांड, आपल्या स्क्रीनवर उभी दिसते, जेथे नाही पाषांड अद्वैत चर्चा अखंड, तये संगतीने बंड मुरे मीपणाचे. इथे समर्थाने मीपणाच्या याला बंड म्हणून म्हटलेलं आहे. बंड करणे म्हणजे काय करणे? बंड, व्हॉट इज बंड? बंड म्हणजे काय तर जी राजसत्ता असते त्याच्या विरोधात उभं राहणे म्हणजे बंड. म्हणजे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिशांच्या पुढे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलं, ते ब्रिटिशांच्या दृष्टीने बंड होतं. मी असं सगळ्या ठिकाणी असतं. म्हणजे लहान मूल ऐकत नाही, ते घरात काहीतरी घराच्या नियम बाह्य करायचा प्रयत्न करतो, म्हणजेच बंड करतो. मग समर्थाने इथे मीपणाला बंडाची उपमा दिलेली आहे. इथे राजसत्ता आहे आत्म्याची, इथे परमेश्वराची सत्ता आहे, आत्म्याची सत्ता आहे. आणि ते माझा अहंकार ह्या सत्तेला झुगारून, त्याचं अस्तित्व बाजूला सारून माझ्या समोर भ्रमाचं स्वतःचं किंगडम उभं केलेलं आहे. म्हणजे परमेश्वराची सत्ता बाजूला करून माझ्या समोर स्वतःचं किंगडम उभं केलेलं आहे आणि ते बंड आहे. आता ते ऑलरेडी झालेलं आहे. आता हे जे बंड आहे ते मोडायचं आहे. माझ्या मीपणाने निर्माण केलेलं हे बंड मोडायचं आहे. त्यासाठी काय लागेल? समर्थ म्हणतात सज्जन आणि कृपाळ जेथे नाही पाषांड अद्वैत चर्चा अखंड. जेथे पाषांड नाही, पाषांड म्हणजे वेदबाह्य, ऋषीमुनींना अमान्य असणारं, किंवा थोडक्यात संतांना जे मान्य नाही ते, इन जनरल वर्ड्स, ही परफेक्ट डेफिनेशन नाही पण साधारण अर्थ समजण्यासाठी म्हणून, की जे वेदबाह्य आहे किंवा वेदांना जे मान्य नाही, जे ऋषीमुनींना, जे अद्वैत सिद्धांताला किंवा सिद्धांतांना, जे आचार्य होऊन गेले त्यांच्या सिद्धांतांना मान्य नाही, त्यांना पाषांड म्हणायचं. मग समर्थित म्हणतात अद्वैत चर्चा अखंड जेथे नाही पाषांड. जिथे पाषांड नाही म्हणजे वेदांनी सांगितल्याप्रमाणे, ऋषीमुनींनी सांगितल्याप्रमाणे जिथे चर्चा होते,
आणि त्या चर्चेला मुख्य सूत्र काय असेल तर ते अद्वैताचं मुख्य सूत्र आहे, पाषांड नाही, अद्वैताचं मुख्य सूत्र आहे. आणि तये संगतीने बंड मुरे मीपणाचे, असं ज्या ठिकाणी असेल त्याच ठिकाणी मीपणाचं हे किंगडम, त्या ठिकाणी मीपणाचं हे सगळं उभं केलेलं बंड नाहीसं होणार आहे. आणि मला हेच बंड मोडून काढायचं आहे. माझ्या मीपणाचं बंड मोडणं खूप अवघड आहे, खूप डिफिकल्ट असतं. मी उठलो ना, नाही का, आपण म्हणतो मी उठलो, इथूनच मी सुरू होतो. किती अवघड आहे बघा. म्हणजे त्या वाक्यालाच म्हणजे जिथे स्फुरण सुरू होतं तिथे तो मी सकटच सुरू होतो. मुळे मी नाही अशी स्थितीच मला मान्य नाही, फक्त ती गाढ निद्रेत असते. आणि मी नसतो, पण ते अज्ञानात असल्यामुळे मला काही थांगपत्ता लागत नाही. म्हणजे मी अखंड आहे आणि तो माझ्याबरोबर आहे. हा अहंकाराची मात्र लक्षात घ्यायचा, माझं अस्तित्व नाहीसं नाही होणार आहे किंवा ते मला बाजूला नाही करायचं आहे, तर माझ्या देहबुद्धीने आलेलं माझं अस्तित्व नाहीसं करायचं आहे. टू बी व्हेरी प्रिसाईज, मला मीपणा, देहबुद्धीशी जोडलेला जो मीपणा आहे तो नाहीसा करायचा आहे. मी आत्मा आहे हे मात्र ज्ञान मला प्राप्त करून घ्यायचं आहे. मीपणाचं बंड हे देहबुद्धीने निर्माण केलेलं देहबुद्धीचं किंगडम मोडायचं आहे आणि मला आत्मबुद्धीचं किंगडम जे आहे ते स्वीकारायचं आहे. इथे माझा हा बदल होणार आहे. आणि त्यासाठी लागणार काय आहे तर जे अद्वैत चर्चेमध्ये असतील त्यांची संगती, मग अद्वैत चर्चेचे ग्रंथ आणि अद्वैत चर्चेचे सज्जन यांची संगती मला हवी, तेणे ते बंड मोडून पडेल. मग समर्थ पुढे म्हणतात, काय ग्रंथ श्रवण करावे ते समर्थ पुढे सांगतात. श्रवण करावे तेची ग्रंथ, जेथे बोलिला परमार्थ, शृंगारिक श्रवणी अनर्थ नेमस्त आहे. श्रवण करावे तेची ग्रंथ, आपल्याला स्क्रीनवर ओवी दिसते. श्रवण करावे तेची ग्रंथ, जेथे बोलिला परमार्थ, शृंगारिक श्रवणी अनर्थ नेमस्त आहे. शृंगारिक म्हणजे हे जे विषयांसंदर्भातलं जेवढं काही असेल ते सगळं शृंगारिक आहे. आता शृंगारिक काय काय आहे? मीपणाच्या देहाच्या सकटचं सगळं शृंगारिकमध्ये येतं. म्हणजे मला आत्म्यातत्वाच्या, मला आत्मचिंतनाच्या व्यतिरिक्त जे असेल ते सगळं शृंगारिकामध्ये टाकून द्यायचं आहे. आणि ते सगळं त्याज्य आहे. समर्थ ते म्हणतात, श्रवण करावे तेच ग्रंथ, जेथे बोलिला परमार्थ, जिथे परमार्थ सांगितलेला आहे तेच ग्रंथ मी श्रवण करायचे. इतर ग्रंथ मला श्रवण करायचेच नाही आहेत किंवा त्या ग्रंथांच्या श्रवणाने माझं हित साधणार नाही आहे. त्यामुळे मला ते सगळं ते त्यजावे जे बाधक, जे बाधक साधका स्वभावे, ते सगळं त्याग करायचं आहे जे साधकाला बाधक आहे. बाधक काय काय आहे? शृंगारिक म्हणजे विषयांसंदर्भातलं जे जे चिंतन असेल, विषयांसंदर्भातलं जे जे लिखाण असेल, विषयांसंदर्भातलं जो जे कोणी काही बोलत असेल. आता तुम्ही म्हणाल हे तर कसं शक्य आहे, कारण मी इथून उठलो आणि मी जरी खाली गेलो सज्जनगडावर असताना सुद्धा तरी विषयांचं चिंतन होणार आहे, विषयांचं श्रवण होणार आहे. मग मी कानात बोळे तर घालून जाऊ शकत नाही, डेफिनेटली नाही जाऊ शकत. इथे ते त्यजावे म्हणजे काय आहे? अळवाच्या पानासारखं. एक लक्षात ठेवायचं, पाणी अळवाच्या पानावर पडतं आणि ते त्याला चिकटत नाही आहे, दॅट्स ऑल. मी कुठेही गेलो, मी ते काम केलं, मी जे ऐकायचे ते ऐकलं, मी जे बोलायचे ते बोललो की त्याच्यानंतरचं त्याच्याबद्दलचं चिंतन माझ्या डोक्यात नाही राहता कामा. तो विषय क्लोज करता आला पाहिजे मला, तो परिपूर्ण करायचा. व्यवहार आहे, व्यवहार हा व्यवहाराच्याच पद्धतीने चालवायचा आहे. व्यवहार हा व्यवहाराच्याच पद्धतीने चालवायचा आहे, ते बरोबर तसंच करायचं आहे. परंतु मला ते सगळं साध्य करत असताना त्याचा मला लेप चिकटणे हे होऊ द्यायचं नाही. ते जर जमलं तर मला खऱ्या अर्थाने जमलं आणि म्हणून त्याचा त्याग करायचा आहे, श्रवण ते सोडायचं आहे, असं समर्थ इथे म्हणतात. पुढे जे समर्थ सांगतात ते आपण उद्याला बघूया. जय जय रघुवीर समर्थ.